हॅलो एव्हरीवन. आजच्या रिटेल मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण कालच्या लेक्चरला सेकंड युनिट सुरू केलेला आहे तुमचा रिटेलिंगचा. तर रिटेलिंग मध्ये आतापर्यंत आपण जे काही स्टडी केलं, रिटेलिंगची जे रिटेलर म्हणजे काय, रिटेल शॉपर्स म्हणजे काय, किंवा चेंजिंग प्रोफाईल स्टडी केली, त्यांचं बिहेवियर स्टडी केलं रिटेल शॉपर्सचं. तर आता आपल्याला काय अंडरस्टँड करायचं की मार्केटिंग रिसर्च ॲज अ टूल फॉर अंडरस्टँडिंग रिटेल मार्केट्स अँड शॉपर्स. रिसर्च करतो ना, तर त्यामुळे आपल्याला काय काय समजतं. रिसर्च मध्ये सगळ्या गोष्टी येतात की नाही, की रिटेल मार्केट कसं आहे आपण त्याचा रिसर्च करतो. शॉपर्स म्हणजे तुमचे बायर्स कसे आहेत, कस्टमर कसं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपल्याला समजतात त्याचा एक जनरल त्यांनी ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की सपोज आता रिटेल स्टोअर तुम्हाला सुरू करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही रिसर्च कशा पद्धतीने कराल, कशा पद्धतीची माहिती तुम्हाला अपेक्षित असेल. तर इथे आपल्याला रिटेल स्ट्रॅटेजीज लार्जली इन्फॉर्मेशन बेस्ड, टाइमली अँड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन इज एसेन्शियल टू फॅसिलिटेट द रिटेलर इन डे टू डे डिसिजन मेकिंग. यामध्ये सांगितलं इट ऑल्सो हेल्प्स हिम टू मूव्ह इन द राईट डायरेक्शन इन अन इन्क्रीजिंगली फास्ट पेस अँड कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट. तुमच्याजवळ काहीच डेटा नाहीये, काहीच तुम्ही रिसर्च केलेलं नाही, इन्फॉर्मेशन नसेल, तर तुम्हाला या कॉम्पिटिशनच्या याच्यामध्ये टिकणं फार अवघड असतं रिटेलर्सला. मग तुम्हाला रोजच्या रोज काही नवीन नवीन डिसिजन घ्यावे लागतात रिटेलिंग मध्ये. त्यासाठी तुम्हाला मार्केटिंग रिसर्च हा खूप गरजेचा आहे. रिटेलर्स टुडे रिलाय मोर ऑन इंटेलिजन्स than on pure information, and market research plays a key role in providing this intelligence. आता त्यामध्ये मार्केट रिसर्च ऍक्टिव्हिटी मध्ये काय येतं की कलेक्शन ऑफ डेटा. पहिल्यांदा माहिती गोळा करा, अनालिसिस ऑफ दॅट डेटा म्हणजे तो डेटा किती करेक्ट आहे, डिरायव्हिंग कन्क्लुजन्स ऑन द बेसिस ऑफ डेटा कलेक्टेड. मग त्यावरून काहीतरी फायनल स्टेटमेंट्स तयार करा की काय कन्क्लुजन निघतंय माझ्याकडे जो डेटा आलेला आहे. म्हणजे मार्केटची सिच्युएशन बेटर आहे की नाही हे तर तुम्हाला 100% कन्क्लुजन निघतं. लक्षात आलंय. म्हणजे मला जर एखादा नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये एंटर करायचं असेल तर ही सिच्युएशन कशी आहे, फेवरेबल आहे, अनफेवरेबल आहे, हे कसं ह्या मार्केटिंग रिसर्च नुसार मला समजू शकतं. Information is needed in established as well as in emerging markets, and the gathering and analysis of data relevant to the retailer is done by market research. And information collected by way of market research can either be. आता प्रायमरी डेटा कसा कलेक्ट केला जातो की रिटेलर कलेक्ट्स फॉर स्पेसिफिक पर्पज, म्हणजे इथे इंटरव्ह्यू टेक्निक्स, ऑब्झर्वेशन, अशा पद्धतीने तुम्ही प्रायमरी डेटा कलेक्ट करता. कसं तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलंय. सेकंडरी डेटा हा तुमचे अदर रिसोर्सेस जे आहेत, जो पब्लिश डेटा आहे, मॅगझिन मध्ये झालेला आहे किंवा काय, तर ऑर्गनायझेशनचा अशा पद्धतीचा डेटा पण ऑर्गनायझेशन कलेक्ट करते रिटेलिंग मध्ये. ओके. मग त्यानंतर आता रिटेल स्टोअर तुम्हाला स्टार्ट करायचं, सेटअप करायचं. मग त्या अगोदर तुम्ही कुठला रिसर्च प्रायर टू सेटिंग अप अ रिटेल स्टोअर. मग त्यासाठी तुम्हाला डेमोग्राफिक डेटा आणि कंझ्युमर डेटा कलेक्ट करावा लागेल. त्यामध्ये डेमोग्राफिक मध्ये एक्झॅक्टली तिथली पॉप्युलेशन किती आहे, म्हणजेच कस्टमरची प्रोफाईल तुम्हाला जाणून घ्यायची. त्यामध्ये त्या पॉप्युलेशन मध्ये कस्टमरचा मिडल क्लास आहे की हायर क्लास आहे, त्याचा इन्कम सोर्स कुठला आहे, ऑक्युपेशन काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली त्याची प्रोफाईल त्यामध्ये येईल. ओके. त्यामध्ये पॉप्युलेशन मध्ये काय दिलंय की आपण किती नंबरला आहोत, सेकंड रँकवर आपण आहोत चायना नंतर, बरोबर ना. ऑल वर्ल्ड मध्ये आपली पॉप्युलेशन त्या पद्धतीने आहे. डेमोक्रॅटिक आपली कंट्री आहे. मग त्याची साईज, if we just look at the size, India is an attractive market for many local as well as global marketers. इथे कसं व्हरायटी पॉप्युलेशन आहे किंवा व्हरायटी कस्टमर आहे, वेगवेगळ्या रिलीजनचे, वेगवेगळे कल्चर असणारे कस्टमर्स अवेलेबल असल्या कारणाने आपलं मार्केट कसं आहे की फेवरेबल आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह मार्केट म्हणून गणलं जातं. Number of people in population does not necessarily mean consumer. Hence, retailer needs to research further on the other variables. ह्या पॉप्युलेशन मध्ये एक्झॅक्टली आपले कस्टमर्स किती आहेत, तर हे समजण्यासाठी सुद्धा रिसर्चची गरज पडते इथे, बरोबर ना.
म्हणजे ही माहिती तुम्हाला असली पाहिजे. पॉप्युलेशन खूप आहे, पण माझं प्रोडक्ट कुठल्या टाईपचं आहे, त्याची मार्केटमध्ये डिमांड किती आहे, किती लोक त्याला खरेदी करू शकतात, ह्या पॉसिबिलिटीज तुम्हाला त्यातून काढायच्या. कस्टमरची प्रोफाईल जाणून घ्यायची. नंतर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट अँड पर्चेसिंग पॉवर पॅरिटी यामध्ये काय दिलंय, विच इज द व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस विदिन द कंट्री इन अ गिव्हन इयर इज हायर दॅन दॅट ऑफ मेनी इकॉनॉमीज ऑफ द वर्ल्ड. म्हणजे इंडियाचा जर विचार केला, इंडिया इज कन्सिडर्ड टू बी मच अबाव दॅन सम ऑफ द मोर डेव्हलप्ड नेशन्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे पॉवर पॅरिटी किती आहे, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, तर ती कशी असणार आहे, इज मच अबाव दॅन सम ऑफ द मोर डेव्हलप नेशन्स. म्हणजे डेव्हलप नेशन्स जे त्यांच्यापेक्षा काही पटीने आपली पॉवर पॅरिटी एक्स्ट्रा आहे, म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. तर मग त्यानुसार आपल्याला ती कळली पाहिजे. एकदा ती कळली की मग आपल्याला समजतं की आपल्याला रिटर्न्स किती मिळणार आहेत. मी जर सेलिंग केलं ह्या मार्केटमध्ये. इन्क्रीज इन द डिस्पोजेबल इन्कम. आता आपल्याकडे इंडियन नेशन मध्ये 28 स्टेट्स आहेत, 7 युनियन टेरिटरीज आहेत. मग त्या ही जी कल्चरल डायव्हर्सिटी आपल्याकडे आहे, so all the states may not be equally prosperous, hence it becomes necessary to look at the state level data. म्हणजे आपल्याला प्रत्येक एका स्टेटचा वेगळ्या पद्धतीने स्टडी करावं लागेल, कारण कल्चरल डायव्हर्सिटी प्रत्येक याच्यामध्ये आढळते. महाराष्ट्र घेतलं तर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचे पॉप्युलेशन आहे, कस्टमर आहे. तर लेवल ऑफ अर्बनायझेशन, लिटरसी लेवल अँड पर कॅपिटा जीडीपी लेवल ऑफ द स्टेट आर की फॅक्टर्स विच अफेक्ट द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनाइज्ड रिटेल ट्रेड. म्हणजे तुम्हाला इथे एक्झॅक्टली डिस्पोजेबल इन्कमचा स्टडी करताना काय करावं लागेल, रिसर्च करताना, की अर्बनायझेशनची लेवल कशी आहे, किंवा तिथले जे पॉप्युलेशन आहे त्याची लिटरसी रेट कसा आहे, जीडीपी लेवल कशी आहे प्रत्येक एका स्टेटची, त्यानुसार आपल्याला डेव्हलपमेंट करते. म्हणजे आपल्या रिटेलिंगच्या डेव्हलपमेंटवर ते फॅक्टर्स अफेक्ट करतात. लक्षात येते तुमच्या? एज ऑफ पॉप्युलेशन, यामध्ये यंग पॉप्युलेशन खूप जास्त आहे आपल्याकडे, आणि बिलो 40 एज जे पॉप्युलेशन आहे ती 70% आहे. This age distribution is significant to marketers of goods and services, and it partially explains the boom in all Indian cities. There has been rising consumption of impulse products and leisure related expenditure. म्हणजे काही सर्व्हिसेस, काही प्रोडक्ट्स हे कसे आहेत की खास फक्त एंटरटेनमेंट म्हणून किंवा फन साठी, लेजर टाइम तुम्हाला हे करण्यासाठी तुम्ही कन्झम्पशन करता, इम्पल्स परचेसिंग जे म्हणतो आपण ते केलं जातं. The increasing youth population which has also started earning early also increases the overall purchasing capacity in the country. यंग वन्स जास्त आहे, त्यामुळे इन्कम सोर्स त्यांचा चांगला आहे, बेटर, आणि त्यामुळे आता जास्तीत जास्त लोक आपल्या कंट्रीमध्ये पर्चेसिंग कॅपॅसिटी त्यांची काय होते, इन्क्रीज होते. सो द प्रोजेक्टेड इन्क्रीज इन द इकॉनॉमिकली ऍक्टिव्ह पॉप्युलेशन ऑफ यंग इंडियन्स होल्ड्स द की टू इंडियाज प्रॉस्पेरिटी. ओके. एज ऑफ पॉप्युलेशन नंतर पुढचा पॉइंट येतो कंझ्युमर डेटा. आता कंझ्युमर डेटा कशा पद्धतीने कलेक्ट केला जातो, तुम्हाला मी सांगितलं की त्याचं स्पेंडिंग पॅटर्न कसा आहे, त्याची इन्कम लेवल कशी आहे, त्यानुसार तुम्हाला काय करायचं, सर्वे करायचा. आणि मग तो सर्वे कुठला, ती इन्फॉर्मेशन कशी घेतली जाते, इंडियन हाऊस होल्ड. आता सपोज यामध्ये त्यांनी नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च NCAER च्या थ्रू तुम्ही करू शकता. कंडक्ट्स द मार्केट इन्फॉर्मेशन सर्वे ऑफ इंडियन हाऊसहोल्ड. हे काय करतात NCAER, की सर्वे केला जातो मार्केटची माहिती, इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. मिश हा त्यानंतर नॅशनल रीडरशिप सर्वे IMRB अँड द इंडियन रीडरशिप सर्वे. हे काय सोर्सेस आहेत तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचे, यांच्या थ्रू आपल्याला मार्केट रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येते, कस्टमरचा डेटा मिळतो. They are a good indication of the structural changes occurring in the Indian market in the terms of income, product ownership, and the rural-urban divide. It is necessary to also understand trends in the urbanization. कस्टमरचा डेटा कलेक्ट करताना मार्केटमध्ये एक्झॅक्टली कुठला ट्रेंड आहे, अर्बनायझेशनचा काय इम्पॅक्ट झालेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे कलेक्ट कराव्या लागतील. रिसर्च आफ्टर सेटिंग अप रिटेल स्टोअर. आता रिटेल स्टोअरचा सेटअप मला करायचा असेल तर कुठला रिसर्च केला जाईल,
त्यामध्ये काही एरियाज दिल्यात त्यांनी, जसं इव्हॅल्युएटिंग द कस्टमर सॅटिस्फॅक्शन विथ द एक्झिस्टिंग रेंज ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस. आता मार्केटमध्ये सध्या जे प्रोडक्ट सेल होतात त्या प्रोडक्टच्या बाबतीत तुमचा कस्टमर किती सॅटिस्फाईड आहे त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आपल्याला. जर ऑलरेडी जे एक्झिस्टिंग मार्केट आहे त्यामध्ये जे सगळ्याच टाईपचे प्रोडक्ट्स अवेलेबल होत आहेत, तुमचा कस्टमर वेल सॅटिस्फाईड असेल, तर अशा केसमध्ये मी माझं स्टोअर जेव्हा ओपन करेल तेव्हा मला काय करणं गरजेचं आहे की ज्यामुळे माझ्याकडे कस्टमर अट्रॅक्ट होईल, ह्याचा विचार आपण इथे करतो. बरोबर. जनरेटिंग आयडियाज फॉर अँड डेव्हलपिंग न्यू प्रोडक्ट्स. नवीन नवीन आयडियाज हे करा, जनरेट करा, नवीन प्रोडक्ट्स देण्याचा प्रयत्न करा मार्केटला. इव्हॅल्युएटिंग द ऍक्सेप्टेबिलिटी ऑफ द प्रोडक्ट. म्हणजे इव्हॅल्युएशन कुठल्या गोष्टी करायचं की ऍक्सेप्टेबल असले पाहिजेत ते प्रोडक्ट. प्राइसिंग ऑफ न्यू प्रोडक्ट्स. प्राइसच्या बाबतीत एखादी स्ट्रॅटेजी यूज करा. अंडरस्टँडिंग कस्टमर प्रोफाईल जाणून घ्या कस्टमरची. आणि त्यांनी सांगितलं की ऍज द रिटेलर एक्सपांड्स टू मल्टिपल लोकेशन रिसर्च बिकम्स इसेन्शियल. तुम्हाला तुमचा रिटेलिंगचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे तर रिसर्च करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला तो एक्सपांड करता येण्यासाठी तुम्हाला कस्टमरचा डेटा प्रोफाईल माहिती असली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी दिलंय द मोस्ट कॉमन मेथड्स ऑफ रिसर्च अडॉप्टेड बाय हिम. आता त्यातल्या कुठल्या मेथड्स आहेत रिसर्चच्या? फोकस ग्रुप डिस्कशन. यामध्ये काय केलं जातं? डमी मॉडेल ऑफ द स्टोअर ऑर द लेआउट ऑफ ईच फ्लोअर इज प्रेझेंटेड टू द ग्रुप अँड द ग्रुप मेंबर्स आर आस्क्ड हाऊ दे वुड मूव्ह अराउंड. म्हणजे एक स्ट्रक्चर तयार केलं जातं, डमी मॉडेल. बरोबर. तुमचं रिटेलिंगचं स्टोअरचं सेटअप करायचं आहे. मग तुमचं जे काही प्रत्येक फ्लोअर, आता 2-3 मजली तुमची इमारत आहे, प्रत्येक फ्लोअरचं प्रेझेंटेशन करायचं त्या ग्रुप मेंबर्स सोबत, डिस्कशन करायचं आणि ते कशा पद्धतीने मूव्ह करू शकतात त्या प्रत्येक फ्लोअरवर, त्याच्या ते डमी मॉडेलवर आपल्याला काय करायचं समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. अमाऊंट ऑफ टाइम दॅट दे स्पेंड इन व्हेरियस सेक्शन. आता तुमचे वेगवेगळे सेक्शन असणार. रिटेलिंगचं जे स्टोअर आहे हे एक डिपार्टमेंट वेगळं, दुसऱ्या कॅटेगरीचे प्रोडक्ट्स आहेत त्याचं वेगळं, स्पेशल प्रोडक्ट्स आहेत ते वेगळ्या याच्यामध्ये. तर तुमचा कस्टमर कशा पद्धतीने मूव्ह होतो, किती टाइम स्पेंड करतो त्या प्रत्येक एका फ्लोअरवर, सेक्शनला, तर हे ऑब्झर्वेशन्स घ्यायचे. However, as the group members are aware that they are under observation, their behavior may differ significantly. जेव्हा तुमच्या ग्रुप मेंबर्सला हे माहिती की तुमचं कोणीतरी रेकॉर्डिंग करतंय किंवा ऑब्झर्वेशन्स घेतंय, तर CV वर त्याचा इम्पॅक्ट 100% होतो. बरं, त्याचं कारण काय? कारण नॅचरल ज्या काही तुमच्या फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत, त्या बाहेर पडत नाहीत. मग रेकॉर्डेड असं सगळ्या गोष्टी असतात आणि त्यांचा इम्पॅक्ट हा तुमच्या जे काही मुवमेंट्स आहेत त्याच्यावर होणार, CV वर होणार. अकंपनीड ऑब्झर्वेशन मध्ये काय केलं जातं की हिअर द रिसर्चर मी प्रोव्हाइड पेपर मनी टू द कस्टमर. म्हणजे आता आपल्याला इथे पहिल्यांदा डमी मॉडेल तयार केलं, त्यानंतर आता पेपर मनी तुम्ही प्रोव्हाइड केला कस्टमरला अँड आस्क हिम ऑर हर टू शॉप ॲज दे वुड अंडर नॉर्मल सर्कमस्टन्सेस. By accompanying the consumer, the researcher can understand his movements through the store. तुमच्याकडे किती पैसे असले म्हणजे तुम्ही काय काय परचेसिंग करता, मुवमेंट कशा होतात, ते ऑब्झर्वेशन्स इथे घेतले जातात. Profiling customers as they enter or leave the store to understand what they have purchased. प्रोफाइलिंग म्हणजे काय की कस्टमर एंटर होताना आणि स्टोअर मधून लिव्ह करताना कशा पद्धतीचं त्याचं बिहेवियर आहे. आता सपोज त्यांनी काय दिलंय की टू अंडरस्टँड व्हॉट दे हॅव परचेस. ते काय परचेस करतात. दिस कॅन बी डन युजिंग क्वेश्चनरी टू एड द अंडरस्टँडिंग ऑफ प्रोडक्ट्स परचेस, सॅटिस्फॅक्शन विथ द सेल्स स्टाफ, बिलिंग अँड डिलिव्हरी प्रोसिजर. तुम्हाला त्यांची सॅटिस्फॅक्शन लेवल चेक करायची. मग ते स्टाफच्या बाबतीत सॅटिस्फाईड आहेत का. तुम्ही आता सपोज एखादं मटेरियल बघायचंय, लेडीजच्या बाबतीत हा अनुभव बऱ्याचदा येतो की तुम्ही काहीतरी साडी म्हणा किंवा काय घ्यायला गेला, सेलिंग स्टाफ जो असतो त्यांनी जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने त्याचा डिस्प्ले केला नाही किंवा तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली नाही, तर कस्टमर डिससॅटिस्फाईड होऊन स्टोअर मधून लिव्ह जर झाला तर माउथ पब्लिसिटी फार बेकार होते. एक कस्टमर जरी तुमचा दिवसभरात डिससॅटिस्फाईड झाला तरी. त्यामुळे तुम्हाला कस्टमरची प्रोफाईल तयार करायची की तुमची डिलिव्हरी प्रोसेस कशी आहे, बिलिंग कसं, बिलिंग सिस्टीम कशी आहे, कुठले प्रोडक्ट्स जास्त ते परचेस करतात, तुमचा सेलिंग स्टाफची सर्व्हिस परफॉर्मन्स कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला
स्टडी करावे लागतील. CRM म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. याची काय गरज आहे, तर तुम्हाला स्वतःच एक चांगलं गुडविल मार्केटमध्ये तयार करायचंय, ज्याच्यामुळे रिलेशनशिप बनेल आणि कस्टमर अट्रॅक्ट होईल. ओके. The concept of CRM has special relevance in retail. If used effectively, it can add value to the offering made by the retailer. Many a times it is believed that CRM is one-to-one marketing. कस्टमरशी रिलेशनशिप कशी तयार होते, तर त्यानुसार वन टू वन मार्केटिंग कसं केलं जातं. तुम्ही बिझनेस फिलॉसॉफी ही एक CRM म्हणजे की तुम्ही काही स्ट्रॅटेजीज सेट केलेल्या असतील, काही प्रोग्राम्स तयार केलेले असतील कस्टमरसाठी, किंवा सिस्टीम तुमची जी आहे ती कशा पद्धतीने तयार केलेली की तुम्ही बिल्ड करताय, कस्टमरची लॉयल्टी तयार करताय तुमच्या प्रोडक्ट रिलेटेड. तर CRM हे त्याच्यासाठी गरजेचं आहे. त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय दिलेत बघा, की रिलेशनशिप एकदा बनली म्हणजेच काय झालं की तुमची कंपनी सक्सेसफुल झाली, म्हणजे इम्प्रूव्ड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तुम्ही काय करता त्यासाठी, this can be achieved by fostering increased customer engagement via social networking sites and various mobile platforms. And retailers can consider implementing surveys or creating interactive blogs and take a regular feedback from their customer. तुम्ही काय करता, सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करता, ज्याच्यामुळे तुमच्या कस्टमरला मोठा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला जातो आणि तिथे तुम्ही सर्वे करता की तुमचे ब्लॉग्स कशा पद्धतीचे इंटरॅक्टिव्ह ब्लॉग्स तयार केले जातात. त्यामुळे रेग्युलर तुम्हाला फीडबॅक मिळत जातो आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला कळतं. इम्प्रूव्ह एफिशियन्सी ऑफ रिटेल बिझनेस. इफिशियन्सी म्हणजे काय, की इन्स्टंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात या कंपनीच्या थ्रू. एक्सपांड कस्टमर बेस. इथे तुमचा कस्टमर बेस जो आहे तो एक्सपांड केला जातो, म्हणजे एक्झिस्टिंग कस्टमर जे आहेत त्यामध्ये आणखी ऍड केले जातात फ्युचरसाठी. म्हणजे फ्युचर एफर्ट्स तुम्ही घेता या CRMच्या थ्रू. एनहान्स कस्टमर लॉयल्टी. कस्टमरची लॉयल्टी तुमची वाढते. रिलेशनशिप बनली म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या की नाही त्यात. हॅव्हिंग प्रॉफिटेबल रिलेशनशिप्स म्हणजे तुमची जी रिलेशनशिप आहे त्यामुळे तुम्हाला काय मिळतं, प्रॉफिट मिळतं. CRM strategy maintains an ideal relationship without giving an impression to customer that their privacy is being invaded. Okay. Sustainable competitive advantage. यामध्ये CRM programs are aimed to build and sustain a long-term relationship. म्हणजे तुमची जी रिलेशनशिप आहे ती शॉर्ट टर्म साठी नसते, लॉंग टर्म साठी तयार होते आणि त्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मिळतं. म्हणजे जसं की त्यांनी सांगितले बघा इथे, कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज इज अचीव्ह बाय डेलिबरेटली सिलेक्टिंग डिस्टिंक्टिव्ह सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज. तुम्ही जे काही प्रोग्राम्स करता CRMच्या थ्रू, तर त्यामुळे काय होतं, कस्टमरच्या माइंडमध्ये तुमची व्हॅल्यू क्रिएट होते आणि त्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज मिळणं पॉसिबल होतं. एनहान्स गुडविल. गुडविल सुद्धा तयार होतं तुमचं. Customer then offer good word of mouth advertising which can be invaluable. This enhances the brand image of the company in the market. Mouth publicity होते की नाही, एकदा गुडविल तुमचं रिलेशनशिप बनली म्हणजे ते वन टू वन मार्केटिंग जे आहे ते ऍडव्हर्टायझिंग केलं जातं आणि माउथ पब्लिसिटी होते. सुपेरियर इन्फॉर्मेशन गॅदरिंग. हे एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत. 7 पॉइंट्स मिनिमम करायचे मध्ये. कस्टमर रिटेन्शन अप्रोच. आता तुम्हाला कस्टमर मिळवायचा आहे, कशा पद्धतीने तो मिळवणार आहात त्यासाठी त्यांनी काही गोष्टी मेन्शन केल्या बघा. ओव्हरऑल इफेक्ट ऑफ CRM इज टू इन्क्रीज द रिटेन्शन ऑफ कस्टमर्स. तुम्हाला एक्स्ट्रा कस्टमर मिळवण्यासाठी तुम्ही CRM ची स्ट्रॅटेजी वापरली. And by serving them in more focused and convenient way, the effect can be further increased by using the CRM software to implement customer loyalty programs. Since the applications already track purchases, retailer can issue reward points and bonuses to keep a valuable customers. आता यासाठी त्यांनी काय केलंय की काही रिटेन्शन अप्रोच मध्ये
प्रोग्राम्स तयार केले, फ्रिक्वेंट शॉपर प्रोग्राम्स, स्पेशल कस्टमर सर्व्हिस, पर्सनलायझेशन, कम्युनिटी. आता ह्या शॉपर्स प्रोग्राम मध्ये काय केलं त्यांनी बघा, की that are used to both build a customer database by identifying customer by their transaction and encourage repeat purchase behavior. पुन्हा पुन्हा जर तुमच्या कस्टमरने पर्चेसिंग करावं असं वाटत असेल किंवा कस्टमरची लॉयल्टी मिळवायची असेल, बिल्ड करायची असेल, तर प्रोग्राम्स करावे लागतात त्यासाठी. मग ते प्रोग्राम्स कसे असतील तर त्यासाठी काही तुम्हाला डिस्काउंट वगैरे द्यावा लागतो, बरोबर की नाही. मग यूज टायर्स. आता टायर्स म्हणजे काय, की वेगवेगळे जे लेवल्स आहेत कस्टमरच्या, त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, मोटिवेट करायचं कस्टमरला आणि त्यांची पर्चेसिंग लेवल इन्क्रीज करायची. रिवॉर्ड शुड बी टायर्ड according to the volume of purchase in order to motivate customer to increase the level of their purchase. Tiers can be based on individual or cumulative transaction, and some programs combine both discount and point for rewards. डिस्काउंट तर द्याच द्या प्लस रिवॉर्डिंग सिस्टीम ठेवा, ज्याच्यामुळे काय होईल की कस्टमर रिपीट परचेस करेल, त्याचं बिहेवियर तसं होईल. ऑफर चॉईस. आता नॉट ऑल कस्टमर्स व्हॅल्यू द सेम रिवॉर्ड. प्रत्येक कस्टमरला सेम सिमिलर ऑफर्स देऊ नका. मोस्ट इफेक्टिव्ह फ्रिक्वेंट शॉपर प्रोग्राम ऑफर कस्टमर चॉईस. ओके. इन कॉर्पोरेट चॅरिटेबल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आता तुमचं जे काही धर्मादाय संस्था आहेत तर त्याच्यासाठी काही प्रोग्राम्स घ्या, जसं की फॉर एक्झाम्पल लीडिंग रिटेलर मे डोनेट अ पार्ट ऑफ देअर सेल्स टुवर्ड्स द एज्युकेशन ऑफ गर्ल चाइल्ड. म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी तुम्ही काय केलं, काही डोनेशन दिलं, अशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही केलं सोसायटीमध्ये, तरी सुद्धा त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळेल. रिवॉर्ड ऑल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे ऑल ट्रान्झॅक्शन साठी एनकरेज करण्यासाठी तुम्हाला काही प्रोग्राम्स बनवावे लागतील, ज्याच्यामुळे पर्चेसिंग तुमचं इन्क्रीज होईल, पर्चेसिंगची लेवल. फीचर ट्रान्सपरन्सी अँड सिम्प्लिसिटी. तुम्ही जे काही प्रोग्राम्स कराल, रिवॉर्डिंग सिस्टीम ठेवाल, तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, सिम्प्लिसिटी असली पाहिजे, ज्यामुळे कस्टमर अट्रॅक्ट होतो. आता याचे काही लिमिटेशन दिलेत फ्रिक्वेंट शॉपर प्रोग्रामचे बघा. यामध्ये काय सांगितलं की द फॅक्टर्स लिमिटिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ फ्रिक्वेंट शॉपर प्रोग्राम आर कॉस्ट, निगेटिव्ह रिएक्शन्स टू चेंजेस अँड इनॅबिलिटी टू डेव्हलप स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज. म्हणजे आता इथे तुम्हाला प्रोग्राम करायचे म्हणजे कॉस्ट इन्क्रीज होते, लिमिटेशन आलंच ना. काही शॉपर्स प्रोग्राम तुम्ही करताय, फ्रिक्वेंट शॉपर्स प्रोग्राम, तर त्यामध्ये निगेटिव्ह रिएक्शन्स पण येतात. काही जर तुम्ही स्लाइड चेंजेस आणले तुमच्या याच्यामध्ये शेड्यूल मध्ये, तर ते प्रत्येक कस्टमर ऍक्सेप्ट करेल असं नाही, म्हणजे निगेटिव्ह रिएक्शन्स असतात. आणि स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज असतीलच, मिळतीलच असंही काही अश्युरिटी देता येत नाही. ते एक्सपेन्सिव्ह प्रोग्राम्स असतील, कारण त्याचं कसं आहे की 1% प्राइस डिस्काउंट जर दिला तर तुम्हाला मिळणारे टोटल इन्कम आहे किंवा प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये भरपूर काय होणार आहे, तुमचा कधी कधी लॉस पण होऊ शकतो. इट इज डिफिकल्ट टू मेक करेक्शन्स इन प्रोग्राम्स व्हेन प्रॉब्लेम्स अराइज. प्रोग्राम मध्ये करेक्शन करणं कधी कधी अवघड असतं. त्याच्यामध्ये काय दिलंय, प्रोग्राम बिकम अ पार्ट ऑफ द कस्टमर शॉपिंग एक्सपिरियन्स, सो कस्टमर्स मस्ट बी इन्फॉर्म अबाउट इव्हन द स्मॉलेस्ट चेंजेस इन प्रोग्राम्स. तुम्ही जे काही कस्टमर रिटेन्शन अप्रोच स्टडी करताय किंवा फ्रिक्वेंट शॉपर्स प्रोग्राम करताय, त्यामध्ये स्लाइड चेंज जरी आला तरी तुमचा जो शॉपिंग एक्सपिरियन्स आहे कस्टमरचा, त्याच्यावर तो इम्पॅक्ट होणार असतो. म्हणून तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की त्यासाठी इन्फॉर्म करणं कस्टमरला अगोदर हे खूप गरजेचं असणार आहे. ओके. म्हणजे निगेटिव्ह रिएक्शन्स तुम्हाला इथे अवॉइड करता येतील. इट इज डिफिकल्ट टू गेन अ कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज बेस्ड ऑन फ्रिक्वेंट शॉपर प्रोग्राम. त्याचं कारण काय आहे, कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज मिळेल असं नाही. त्याचं कारण काय, कधी कधी कॉम्पिटिटरची स्ट्रॅटेजी आपण डुप्लिकेशन करतो, त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला हे मिळेल असं नाहीये. ओके. स्पेशल कस्टमर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करा, हे एक लिमिटेशन आहे. Some retailers provide usually high quality customer service to build and maintain the loyalty of their best. आता याचे लिमिटेशन्स बघतोय आपण फ्रिक्वेंट शॉपर्सचे.
Some retailers provide unusually high quality customer service. आता क्वालिटी मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. लॉयल्टी जर मिळवायची असेल तर क्वालिटी मेंटेन करा तुमच्या सर्व्हिसची. एक्झाम्पल, रिटेलर डीलिंग इन डायमंड ज्वेलरी मे होस्ट अ प्रायव्हेट पार्टी फॉर फ्यू ऑफ हिज रेग्युलर कस्टमर. आता गोल्ड परचेस करणारे रेग्युलर कस्टमर कोण असतात हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. मग त्यांच्यासाठी काही प्रोग्राम म्हणजे पार्टी वगैरे तुम्ही प्रायव्हेट अरेंज करू शकता, म्हणजे स्पेशल सर्व्हिस त्यांच्यासाठी. पर्सनलायझेशन मध्ये काय दिलंय बघा, की an important limitation of CRM strategies developed for market segments in general is that each segment is composed of large number of customers who are not identical. Thus, any offering will be most appealing for only the typical customer and not as appealing to the majority of customer in the segment. जे आता सीआरएम ची जी स्ट्रॅटेजी आहे ती ओव्हरऑल सगळ्याच कस्टमरला सेम सिमिलर वापरून चालणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की सेगमेंट्स तयार करायचे. सेगमेंट्स कसे तयार करतात, आता एज वाईज केले सपोज, तर प्रत्येक एजचा कस्टमर वेगवेगळ्या याच्यामध्ये ग्रुप्स मध्ये अरेंज केला आणि त्यांना 1 बाय 1 टार्गेट केलं. मग सिंगल पर्सन्स किती आहेत, 25 इयर ओल्डचे किती आहेत किंवा 49 इयर ओल्डचे, त्यामध्ये वर्किंग मदर किती आहेत, मिनिमम 2 चिल्ड्रन्स असणारे किती आहेत, आणि त्यानुसार तुम्ही काय केलं की तुमचे प्रोग्राम्स डेव्हलप केले. आता एजचा इम्पॅक्ट असतो की नाही, तुमचा प्रोग्राम कुठल्या एजच्या पर्सनला, आता तुम्ही डीजे जर लावून ठेवलेला आहे प्रोग्राम करताय तुम्ही, फ्रिक्वेंट शॉपर प्रोग्राम, ओल्ड एजचा पर्सन आहे त्याला ते फार त्रासदायक होईल. म्हणून तुम्हाला ती स्ट्रॅटेजी सीआरएम ची जी आहे ती प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सन कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, कुठल्या सेगमेंटमध्ये, त्यानुसार तो सेगमेंट टार्गेट करावा लागेल. ओके, जसं त्यांनी एक्झाम्पल दिले बघा, मेन्स अपॅरल स्पेशालिटी रिटेलर. Customers are occasionally contacted by the salesperson with whom they have developed personal relationship. If the retailer receives new shipment of suits, the salesperson may contact customer who have purchased the suit in the past. If the customer has been relatively inactive, the retailer might send him a voucher that he can avail of during his next purchase. म्हणजे जर तुमचा रेग्युलर कस्टमर आहे तर तुमच्या एखाद्या इथे त्यांनी तुमची शिपमेंट झालेली आहे, शिपमेंट ऑफ सोर्स, तर त्याबद्दल तुम्हाला अवेअरनेस देणं गरजेचं आहे कस्टमरला. कारण त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, पॉसिबल नसेल तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचणं, तर काय करायचंय, तुम्ही इथे व्हाउचर द्यायचंय, त्यामुळे तो नेक्स्ट परचेसिंगची डेट तुम्हाला अवेलेबल होईल. बरोबर. पर्सनलायझेशन म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल पर्सनवर फोकस करा, कुठल्या कॅटेगरी आहे, कुठला आहे, मेल आहे, फिमेल आहे. ओके, कम्युनिटी हा जो प्रकार दिलाय बघा, कम्युनिटी मध्ये काय दिलाय, फोर्थ अप्रोच फॉर बिल्डिंग कस्टमर रिटेन्शन अँड लॉयल्टी इज टू डेव्हलप अ सेन्स ऑफ कम्युनिटी अमॉंग कस्टमर्स. आता कम्युनिटीचा ओव्हरऑल विचार करायचा आहे तुम्हाला. कम्युनिटी मध्ये जे ग्रुप ऑफ कस्टमर्स आहेत त्यांची लॉयल्टी कशी मिळवता येईल, किंवा रिटेलर्स कशा पद्धतीने काही ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांना एंगेज करून ठेवतील. The community members identify themselves with other member and share a common interest of participation in activities related to the retailer. म्हणजे काही ठराविक लोक आहेत की त्यांचं पार्टिसिपेशन असेल तुमच्या प्रोग्राम मध्ये. They also feel an obligation to attract new members. म्हणजे काही मेंबर तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेले आहेत आणि ते त्यांची काय समजतात की त्यांचं ऑब्लिगेशनच आहे ते, की नवीन मेंबर्स कम्युनिटी मधले आणखी काहीतरी तुम्हाला ऍड करायचे आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा, तुमचं प्रोडक्ट रिलेटेड नॉलेज त्या व्यक्तीसोबत, अदर पर्सन सोबत शेअर करायचं. By participating in such a community, customers become more reluctant to leave the family of other people patronizing the retailer. Nikkei stores create a sense of community by hosting running groups that meet 2 times a week. आता काही ग्रुप्स तयार केले. निके कंपनी जी आहे, निकेचं जे ब्रँड आहे नायकीचं, ते काय करतात की असे प्रोग्राम्स तयार करतात ज्यामध्ये वीकली ते 2 वेळेस त्यांच्या कस्टमर्सला भेटू शकतात रिफ्रेशमेंटसाठी. मेंबर्स हु हॅव लॉग मोर दॅन 100 miles earn special recognition and the Nike Plus website communicates with runners Apple iPods to track their running metrics. म्हणजे त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते कसे सेल करायचे, वेबसाईट्सवर त्यांना कशा पद्धतीने व्हिजिट द्यायला तयार करायचं तुमच्या कस्टमरला, आणि वीकली 2दा त्यांच्याशी
भेटणं किंवा त्यांच्यासोबत तुमची कम्युनिकेशन होणं वेबसाईटच्या थ्रू, तर अशा पद्धतीने हे कम्युनिटीशी तुम्ही काय करता, कम्युनिकेशन केलं जातं, कम्युनिकेट केलं जातं. ओके. तर रिटेलिंगच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत? रिटेल यामध्ये दिलाय की इट इज क्लिअर अँड डिफाइनेड प्लॅन आउटलाईन बाय द रिटेलर टू टॅप द मार्केट. स्ट्रॅटेजी वापरायची, एखादी योजना आखायची म्हणजे काय करायचं, मार्केटला टॅप करून. इट इज द बेसिक प्लॅन टू बिल्ड अ लॉंग टर्म रिलेशनशिप विथ द कस्टमर. आता ही स्ट्रॅटेजी अप्लाय करता कशासाठी, कुठली मार्केटिंगची स्ट्रॅटेजी कशासाठी आपण वापरतो, तर कस्टमर सोबत रिलेशनशिप बनवण्यासाठी, बरोबर ना. The process of strategy formulation in retail is the same as that for any other industry, and it starts with the retailer defining or starting the mission of for the organization, and this mission is at the core for the existence of the retailer. आता यासाठी काही रिटेलिंगच्या स्ट्रॅटेजीसाठी स्टेप्स दिलेले आहेत बघा, तुम्हाला एक्झॅक्टली डायग्राम वरून लक्षात येईल. मिशन डिफाइन करा, सेट करा ऑब्जेक्टिव्ह, कंडक्टिंग सिच्युएशन अनालिसिस, आयडेंटिफाइंग स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्स, ऑब्टेन अँड अलोकेट रिसोर्सेस, डेव्हलप द स्ट्रॅटेजिक प्लॅन, इम्प्लिमेंट द स्ट्रॅटेजी, इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल ऑफ स्ट्रॅटेजी. आपल्याला ह्या स्टेप्स आता रिटेलिंगच्या स्ट्रॅटेजीसाठी समजून घ्यायला लागतील. आपण वन बाय वन त्याचा स्टडी करूया. आता यामध्ये फर्स्ट आहे डिफाइनिंग मिशन. तुमचं मिशन काय आहे? ऍक्च्युली प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस दॅट विल बी ऑफर्ड. तुम्ही कुठले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहात, तुमचा एरिया कुठला आहे, जिओग्राफिक एरिया, अँड कस्टमर्स दॅट विल बी सर्व, म्हणजे कुठला टाईपचा कस्टमर आहे ज्यांना तुम्ही ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहात. मॅकडोनल्डची सर्व्हिस आहे ती क्वालिटी सर्व्हिस, आता कन्व्हिनियन्स, व्हॅल्यू. The slogan is emphasized to all employees as they are brought into the organization. म्हणजे काही स्लोगन्स त्यांनी ठेवलेले आहेत ज्यामुळे तुम्हाला सोयीस्कररित्या मॅकडोनल्डचे प्रोडक्ट्स तुम्ही परचेस करू शकता. सेटिंग ऑब्जेक्टिव्ह सेट करणं म्हणजे काय, मिशन स्टेटमेंट तुमचे क्लिअर असणं, की त्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी किती मिळाली पाहिजे, सेल्स व्हॉल्यूम कसा असला पाहिजे, मार्केट शेअर किती असला पाहिजे, एक्सपांड कसा होतोय तुमचा, एक्सपान्शन कसं आहे तुमचं, किंवा लॉंग टर्म शॉर्ट टर्म ऑब्जेक्टिव्ह तुमचे असतात. मॅनेजमेंट दोन्ही टाईपचे ऑब्जेक्टिव्ह सेट करतात, की आता सपोज 3 मंथ साठी प्रोडक्ट आहे बनवलेला, रेनी सीझन, आता रेनी सीझन म्हणजे शॉर्ट टर्म साठीच तुमचं ऑब्जेक्टिव्ह असते. फुल इयर साठी एखादा प्रोडक्ट सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करताय तर मग लॉंग टर्मचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला बनवायला लागतील. ओके. सिच्युएशन अनालिसिस कसं करायचं, की आता सपोज मी ऑब्जेक्टिव्ह सेट केले, पण मला काही गोष्टीची माहिती असली पाहिजे, म्हणजेच काय, की मला स्ट्रॉंग पॉइंट्स आणि वीक पॉइंट्स माहिती असले पाहिजेत, की ऑर्गनायझेशनची वीकनेस काय आहे, स्ट्रेंथ काय आहे. मग त्यामध्ये सोट अनालिसिस केलं जाईल, म्हणजे सिच्युएशन अनालिसिस केली जाते, जसं की स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. इथे बघू शकताय तुम्ही की इंटरनल व्हेरिएबल्स कुठले आहेत, की स्टोअर मॅनेजमेंट करताना तुम्हाला ते लक्षात घ्यावं लागेल. व्हेरिएबल्स म्हणजे काय हे मी तुम्हाला वेगळं सांगायला लागतो, कुठले फॅक्टर्स आहेत की जे इम्पॅक्ट करतात. सपोज त्यांनी काही दिलं की इन्क्लूड फायनान्शियल रिसोर्सेस, फिजिकल असेट्स, फॉर एक्झाम्पल बिल्डिंग, डिस्प्ले, मॅनेजमेंट स्किल, सेल्स फोर्स कंपोजिशन, मर्चंडाइज लाईन्स, कॅरेट, रेप्युटेशन ऑफ द फर्म अँड एम्प्लॉय ॲटिट्यूड्स टुवर्ड्स द कंपनी. हे जे काही इंटरनल फॅक्टर्स आहेत त्याचं अनालिसिस मला करावं लागेल. बिल्डिंगच नाही, इन्फ्राच अवेलेबल नाही तर कसं स्टोअर मॅनेजमेंट करणार. म्हणून मग तुम्हाला ह्या फॅक्टर्सवर, फिजिकल असेट्सवर पण लक्ष द्यावं लागेल, फायनान्शियल रिसोर्सेस पण अवेलेबल करावे लागतील. एक्सटर्नल रिसोर्स मध्ये काय केलं जातं, की ते आपल्या अंडर कंट्रोल नाही राहत. म्हणजे काय, की लिगल एन्व्हायरमेंट कसं आहे, जसं आता काही पॉलिसीज गव्हर्नमेंट बनवतं, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट कसं आहे, सोशल एन्व्हायरमेंट कसं आहे, तर ते कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट, हे फॅक्टर्स आपल्या अंडर कंट्रोल नसतात. त्याचं पण अनालिसिस करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला स्ट्रॅटेजी कुठली अप्लाय करायची हे कळेल. सिच्युएशन अनालिसिस करता आलं म्हणजेच तुम्हाला स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह अवेलेबल होतील आणि त्यानुसार रिटेलिंगची स्ट्रॅटेजी वापरता येईल. ओके.
4 स्टेज येते त्यामध्ये रिटेल स्ट्रॅटेजीमध्ये आयडेंटिफाईंग स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह वापरा इथे, की एक अवेलेबल नसेल तर दुसरा ऑप्शन, किंवा जे अवेलेबल केले त्याला दुसरा ऑप्शन काय, कधी त्याच्या ऍब्सन्स मध्ये दुसरी स्ट्रॅटेजी कुठली वापरता येईल. तर मार्केट पेनिट्रेशन हा त्यातला पहिला पार्ट येतो स्ट्रॅटेजिक अल्टरनेटिव्ह चूज करताना. की नंबर ऑफ कस्टमर्स ऍडिंग न्यू स्टोर्स ऑर मॉडिफाईंग मार्केटिंग मिक्स टू गेट अ न्यू कस्टमर इन द स्टोर. म्हणजे आता भरपूर कस्टमर अवेलेबल आहे, पण तुम्हाला त्या मार्केटमध्ये एंट्री करायची. पेनिट्रेशन म्हणजे काय करायचं, एंट्री करायची. मग तुमच्या याच्यामध्ये काय करणार आहात तुम्ही, न्यू स्टोअर्स ऍड कराल, नवीन कस्टमर ऍड करायचं की नाही, मॉडिफाय करा तुमचे मार्केटिंग मिक्स, म्हणजे प्लेस, प्राइस, प्रोडक्ट, प्रमोशन मध्ये मॉडिफिकेशन करा, आणि त्यामुळे नवीन नवीन कस्टमर्स तुमच्या स्टोअर्सला अवेलेबल होतील. ओके. क्वांटिटी परचेस बाय कस्टमर्स, क्रॉस सेलिंग चेक करा किती क्वांटिटी मध्ये. आता सपोज इथे एक्झाम्पल दिलं, सेल्समॅन हू हॅज जस्ट सोल्ड डीव्हीडी प्लेअर कन्व्हिन्स द कस्टमर टू बाय सीडीज डीव्हीडीज. म्हणजे सेल्समन जो आहे तो कन्व्हिन्स पण केलं पाहिजे. एखादा डीव्हीडी प्लेअर तुम्ही कन्व्हिन्स करताय, तर मग त्यासोबत तुम्ही सीडी किंवा डीव्हीडीज काय करा, परचेस करा. अशा पद्धतीने कस्टमरला काय करायचं, क्वांटिटी प्रोडक्ट्स परचेस करण्यासाठी मोटिवेट करायचं. परचेस फ्रिक्वेन्सी बाय रिसॉर्टिंग अ प्रमोशनल ऑफर अँड गिव्हिंग फ्रीबीज अँड डिस्काउंट्स. परचेसिंगची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, कंटिन्युअस, वारंवार जर तुम्हाला वाटतं त्याने हे करावं तर काही डिस्काउंटच्या ऑफर द्या, ज्यामुळे मार्केट पेनिट्रेशन पॉसिबल होईल. मार्केट डेव्हलपमेंट हा जो प्रकार आहे रिटेलिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण बघतोय, स्ट्रॅटेजी ऑफ मार्केट डेव्हलपमेंट फोकसेस आयदर ऑन अट्रॅक्टिंग न्यू मार्केट सेगमेंट्स. नवीन नवीन सेगमेंट्स काय करा, अट्रॅक्ट करा. आता एक सेगमेंट, आता एक ग्रुप सोसायटीचा तुम्ही काय केला, टार्गेट केला, त्यानंतर दुसरा ग्रुप वन बाय वन टार्गेट करत जा. पेनिट्रेशन स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग करा. त्यामध्ये दिलं एक्झाम्पल्स ऑफ मार्केट डेव्हलपमेंट एफर्ट्स इन्क्लूड रिचिंग न्यू सेगमेंट, मार्केट एक्सपान्शन. For instance, McDonald's has over the year added chicken breakfast items, salads, pizza, etc. to their menu. This help attract customers who are looking for something non-fried, less filling, with lower calories and more nutrition than many traditional fast food offering. जे एक्स्ट्रा सर्व्हिस तुम्ही काय देता, मॅकडोनल्डने काय केलं, अशा पद्धतीच्या नवीन नवीन सर्व्हिसेस ऍड करत गेले. मार्केट एक्सपांड झालं, त्यामुळे मार्केटची डेव्हलपमेंट झाली आणि जास्त कस्टमर त्यांना काय झाला, टार्गेट करता आला. यामध्ये रिटेल फॉर्मॅट डेव्हलपमेंट हा एक प्रकार दिला, की फॉर्मॅट मध्ये डेव्हलपमेंट कशी करायची. फॉर एक्झाम्पल, फास्ट फूड रिटेलर्स लाईक मॅकडोनल्ड अँड सबवे ऑफर लिमिटेड मेनूज इन स्मॉलर लोकेशन्स इनसाइड मेजर स्टोअर्स ऑर पेट्रोल पंप्स. म्हणजे फॉर्मॅट मध्ये डेव्हलपमेंट करायची म्हणजे काय, सगळ्यांसाठी सेम सिमिलर फॉर्मॅट वापरू नका. प्रत्येक लोकेशनची जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्या फॉर्मॅट मध्ये चेंजेस करा. ओके. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, की बदल करा काही गोष्टींमध्ये. retail format directed towards a market segment that the retailer currently does not serve. An example of diversification is ITC shifting from tobacco products to apparels. म्हणजे तुमच्या प्रोडक्ट मध्ये काही बदल करता येऊ शकतात, सर्व्हिस मध्ये करता येऊ शकतात. ITC ने काय शिफ्ट केलं, टोबॅको प्रोडक्ट सोडून ते अपॅरल्स वर गेले, बरोबर की नाही. ऑब्टेन अँड अलोकेट रिसोर्सेस ही स्टेप, 5th स्टेप आहे तुमची. रिसोर्सेस अलोकेट करा. ह्युमन रिसोर्स असेल की रिक्रुटिंग, सिलेक्टिंग, ट्रेनिंग, कंपेन्सेटिंग, HRM माहिती की नाही. तर ओव्हरऑल तुमची जी रिटेलची स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये हे काय करा, सोर्सेस अलोकेट करा. त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऑल्सो इन्व्हॉल्व्स व्हरायटी ऑफ इश्यूज सच एज रिक्रुटिंग अँड सिलेक्टिंग. आता इथे फायनान्शियल सोर्सेस काही असतील, काही कॅटेगरीज असतील त्याच्या, तर त्या तुम्ही अवेलेबल करा. फंड अलोकेट करा, सॅलरीज ऑफ एम्प्लॉय, पेमेंट ऑफ मर्चंडाईज. अशा पद्धतीने तुम्हाला फायनान्स बेस स्ट्रॉंग पण करावं लागेल, म्हणजे काही सोर्सेस अलोकेट करावे लागतील. डेव्हलप द स्ट्रॅटेजिक प्लॅन. इथे रिटेल मिक्स येतात. मग त्यामध्ये काय दिलंय, की तुम्ही जे टार्गेट केलेलं मार्केट आहे तिथे तुम्ही रिटेल मिक्स काय करा, वापरा, ज्यामुळे तुम्हाला डेव्हलप करता येईल तुमचा प्लॅन. ओके.
स्ट्रॅटेजिक प्लॅन डेव्हलप करणं म्हणजेच काय की मेजरेबल असला पाहिजे तो. सेगमेंट शुड बी मेजरेबल अँड आयडेंटिफिएबल. असेसिबल तुमचा प्लॅन असला पाहिजे. इज मार्केटिंग एफर्ट्स ऑन पर्टिक्युलर मार्केट segment should have a positive impact on eliciting the desired response. Economically viable. Money spent on particular segment should bring the desired results. म्हणजे तुम्ही ज्या सेगमेंटवर एफर्ट्स घेताय, मनी स्पेंड करताय, तिथून तुम्हाला अपेक्षित असे रिझल्ट्स आले पाहिजे, डिझायर्ड रिझल्ट्स. तेव्हा तुम्ही डेव्हलप केला प्लॅन असं म्हणू शकतो. ओके. इम्प्लिमेंट द स्ट्रॅटेजी हा लास्ट पॉइंट त्यातला आहे की ऍक्च्युअली आता ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट कशी करायची. टू इम्प्लिमेंट द फर्म्स डिझायर्ड पोझिशनिंग इफेक्टिव्हली एव्हरी एस्पेक्ट ऑफ द स्टोर मस्ट बी फोकस ऑन द टार्गेट मार्केट. Merchandising and displays must appeal to the target market, and advertising must be effective. इथे ऍडव्हर्टाइज करणं गरजेचं आहे. तुम्हाला एखादी नवीन स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर तुम्हाला ऍडव्हर्टाइज करावी लागेल. पर्सनल मस्ट बी वेल ट्रेन्ड अँड नॉलेजेबल. कस्टमर सर्व्हिस मस्ट बी डिझाईन विथ द टार्गेट कस्टमर इन माइंड. म्हणजे कस्टमर सर्व्हिस कशी असली पाहिजे, कस्टमरला आवडेल अशी. त्यासाठी जो काही तुम्ही पर्सन यूज कराल, सेल्स पर्सन असतील ते वेल ट्रेन्ड नॉलेजेबल असले पाहिजे, ज्यामुळे आपण काय करू शकतो, ती स्ट्रॅटेजी इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करू शकतो मार्केटमध्ये. इव्हॅल्युएशन अँड कंट्रोल ऑफ स्ट्रॅटेजी. इथे इव्हॅल्युएशन करा आणि ती स्ट्रॅटेजी कंट्रोल मध्ये ठेवा, ज्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला रिटेलिंग मिक्सचा सपोर्ट घ्या. Effectiveness of the long-term competitive strategy of the firm must be evaluated periodically. एखादी स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही लॉंग टर्म साठी यूज करताय किंवा कॉम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी अप्लाय करताय मार्केटमध्ये, तर त्याचं इव्हॅल्युएशन हे ठराविक एका काळानंतर करणं गरजेचं आहे. त्यामुळे काही एरर्स काढून टाकता येतात तुम्हाला. ओके. म्हणजे इथपर्यंत तुमच्या स्टेप्स झालेल्या आहेत रिटेल स्ट्रॅटेजीच्या. पुढचा जो पार्ट असेल तुमचा व्हॅल्यू चेन, तो आपण उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आजच्यासाठी इथे थांबतोय. काही अडचण असेल तर कृपया विचारत चला. मी लवकरात लवकर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. लवकरच तुमची युनिट टेस्ट लागण्याची शक्यता आहे. ओके. सो थँक्यू सो मच.